गोष्टचं नाव दानधर्म आणि सेवाभावाचा खरा अर्थ। चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। एका छोट्याशा गावात माधव नावाचा तरुण राहत होता। तो फार श्रीमंत नव्हता, पण त्याचं मन खूप मोठं होतं। गावात कुणाला काही अडचण आली तर तो शक्य तितकी मदत करायचा। गावात दुसरीकडे गणपतराव नावाचा मोठा जमीनदार होता। तो नेहमी लोकांसमोर धान्य, वस्त्र, पैसे वाटायचा, पण मदत करताना तो सगळ्यांसमोर सांगायचा, हे बघा, मीच गावाचा खरा आधार आहे, माझ्यामुळेच तुम्ही जगताय। एके दिवशी गावात मोठा पाऊस झाला, नदीला पूर आला, गावकऱ्यांची घरं वाहून गेली, जनावरं मरायला लागली। सगळे लोक घाबरून गणपतरावकडे धावले। त्याने मदत केली खरी, पण सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला। माधव मात्र काहीही न सांगता लोकांच्या मदतीला धावला। त्याने स्वतःच्या घरात पीडित कुटुंबांना आसरा दिला, मुलांना खाऊ दिला, आजारींना औषधं आणून दिली।